हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की आढळराव जे आहेत ते सांगतात की आता माती कालवून झाली की मग तो जो माठ आहे त्याच्यावरती एक मोठा मातीचा बोळा बनवायचा आणि लावायचा आणि ते सगळं माठ झाकून घ्यायचं. बंट्या आता माठावर माती लावून झाल्यावर माठ ठेवायला बाजूला जातो. मग दुष्यंतच्या हातावरती आढळराव स्वतःहून पाणी ओततात. आता दुष्यंतसुद्धा शांतपणे हात धुतो. मग आढळराव सांगतात, चला आता मस्त पेंढा आणि लाकूड याची तयारी करा. मग पेंढा आणि लाकडाची तयारी करून ठेवली जाते. दुष्यंत त्यामध्ये पोपटीचं माठ ठेवतो आणि मग त्याला आग लावली जाते. दुष्यंत विचार करतो, चला आता इथली सगळी तयारी तर झाली, फक्त बाहेरची तयारी तेवढी बाकी आहे. बाहेरची तयारी करून घ्यायला हवी आता रात्रीची. त्याबरोबर आता इकडे रात्री दुष्यंत हा कृष्णाच्या दोन्ही डोळ्यांवरती छान पट्टी बांधतो आणि कृष्णाला बाहेर घेऊन येतो. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो तुम्ही काय करायला लागलाय? दुष्यंत सरकार, अहो काय करायला काय लागलाय सांगा की मला. दुष्यंत हा तू जरा दम धर, 2 मिनटं तरी थांब कृष्णा, असं कृष्णाला म्हणतो. कृष्णा दम धरते. त्यानंतर दुष्यंत तिचे डोळे उघडतो. आता डोळे उघडल्यावर कृष्णाला समोर एक मोठं बुजगावणं दिसतं, ज्यावर लिहिलेलं असतं कृष्णाचं गाव. आणि मग कृष्णा पुढे जशी चालत जाते तसं ती पाहते तर काय, पुढे आणखीन सगळं अगदी तिला हवं तसं तिच्या गावाप्रमाणे सजवलेलं आहे. कृष्णा ते सगळं बघून खूप खुश होते. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो हे काय आहे? त्यावर दुष्यंत सांगतो की तुला सरप्राईज देण्यासाठी मी हे सगळं प्लॅन केलं होतं. आता बाकीच्या सगळ्यांना तर या गोष्टींनी आनंद होत नसतो, पण कृष्णा ही मात्र या सर्वामुळे खूपच जास्त खुश झालेली असते. दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा हे तुझ्या वाढदिवसाचं सरप्राईज आहे, कसं वाटलं तुला? त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो लय भारी आहे हे समजा, खरंच झाक, पर तुम्हासनी माझा वाढदिवस कसा काय ठाऊक झाला? दुष्यंत काही बोलणार इतक्यात तिकडे ढोल वाजवणारी मुलं येतात आणि ढोल वाजवत नाचत ती थेट आतमध्ये जातात. आता दुष्यंत त्यांना इशारा करतो, अरे तिला फुलं द्या. मग ती मुलं कृष्णाला गुलाब देतात आणि तिकडनं नाचत निघून जातात. कृष्णा खूप खुश झालेली असते, भावूक झालेली असते. ती म्हणते, दुष्यंत सरकार, खरंच लय भारी वाटतंय बघा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं आणखीन बरेच सरप्राईज बाकी आहेत तुझ्यासाठी. कृष्णा म्हणते, अहो पण माझा वाढदिवस आहे हे तुम्हासनी ठाऊक कसा झाला? कुणी सांगितलं तुम्हासनी की आज माझा वाढदिवस असतोय म्हणून? त्यावर दुष्यंत म्हणत असतो, अगं तू कशाला उगाच त्या सर्व गोष्टींमध्ये पडतेस? तू फक्त बर्थडे एन्जॉय कर ना तुझा, छान वाटेल तुला. त्याबरोबर मग आता इकडे दुष्यंत हा कृष्णाला असं म्हणत असतो. तर मैनावतीचे डोळे मात्र उघडेच्या उघडे राहतात की आणखीन दुष्यंतने कृष्णासाठी काय काय केलं. तर आता दुष्यंत म्हणतो, आणखीन एक, आणि मग तो पोपटी उघडतो आणि कृष्णाला स्वतःच्या हाताने पोपटीतलं साहित्य भरवतो. कृष्णासुद्धा दुष्यंतला भरवते. हे सगळं बघून आढळरावांना खूप जास्त छान वाटत असतं, आनंद होत असतो. तर इकडे कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, माझ्यासाठी हे समजा तुम्ही स्वतः केलं? त्यावर दुष्यंत हो असं म्हणतो. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, खरंच मला लय भारी वाटायला लागले बघा. नाही म्हणजे हे गिफ्ट आणि हे वाढदिवस दोन्ही बी माझ्या आयुष्यातला लय भारी आहे बघा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आणखीन केक कट करायचं आहे कृष्णा आपल्याला. त्याबरोबर इकडे आता रात्र वाढत चाललेली असते. तर कृष्णा ही आनंदी असते आणि आता कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंजणं कृष्णाच्या वाढदिवसाचा केक कापणार असतात. इतक्यात त्या ठिकाणी एक माणूस यायला निघालेला असतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा आता केक कापायचा. कृष्णा केक कापताना जरा भावूक झालेली असते. ती आता सगळ्यांना म्हणत असते, खरंच तुम्ही समद्यांनी माझा यो असा वाढदिवस करताय, मला लई भारी वाटायला बघा. त्याबरोबर महादू काकांना लगेचच मैनावती ही औक्षणाचं ताट आणायला लावते. महादू काका औक्षणाचं ताट घेऊन येतात. बाळजाबाई स्वतःच्या हातानं कृष्णाचं औक्षण करतात. त्याबरोबर कृष्णाचं औक्षण बाळजाबाई करतात. कृष्णासुद्धा बाळजाबाईंना अगदी मनापासून नमस्कार करते. असू दे सुखी भव, असं बाळजाबाई कृष्णाला आशीर्वाद देतात आणि मग ताबडतोब तिकडनं बाजूला होतात. बाळजाबाईंना खरं तर या सर्व गोष्टीत अजिबातच रस नसतो, पण खोटा का होईना पण त्यांनासुद्धा इंटरेस्ट घ्यावा लागत असतो. त्यानंतर मग दुष्यंत हा लगेचच कॅन्डल्स पेटवतो आणि आता कृष्णाला सांगतो, कृष्णा आता कॅन्डल्स फूक आणि मग तू केक कट करू शकतेस.
आणि त्याआधी तू काहीतरी विष माग. त्याबरोबर आता हे सगळं बघून सगळ्यांनाच आनंद होतो. आता दुष्यंतने तिला विष माग असं म्हटल्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, ते इश पुन्हा नग की. त्या इशामुळं केवढा समजा तामझाम झाला आपल्या घरात. आता पुण्यांदा ते इश म्हणजे नाही नग इश नग. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे दुष्यंत हा तिला सांगत असतो, कृष्णा अगं विष ते विष वेगळं गं. त्याबरोबर आढळराव कृष्णाला सांगतात, अगं कृष्णे, ते विष वेगळं आणि हे विष वेगळं. हे इश म्हणजे तुझ्या मनातली इच्छा देवाकडं माग आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे यासाठी प्रार्थना कर, हे असं म्हणतात बघ. त्याबरोबर आता बाळजाबाईसुद्धा कृष्णाला सांगतात, अगं कृष्णे, ती शहरातली लोक आहेत की नाही, ती म्हणतात की मेणबत्त्या जाळल्यावर केकवर अशी इच्छा मागितल्यानं ती इच्छा पूर्ण होते. त्यावर मैनावती म्हणते, कृष्णा मागून घे बाई, मागून घे, तुला जे जे काही हवं आहे की नाही ते सगळं मागून घे, नाही म्हणजे पुन्यांदा ह्यो असा योग कधी येईल नाही येईल म्हणून म्हणते. त्यावर सगळे तिच्याकडे बघतात. त्यावर ती म्हणते, नाही म्हणजे वाढदिवस पुढच्या वर्षी येईल ना आता, मग पुढच्या वर्षीच येईल की ह्यो योग म्हणून म्हणायला लागलो. त्याबरोबर कृष्णा डोळे मिटते आणि म्हणत असते, देवा अरे आता तुझ्याकडं काय मागू. म्या जे मागायचं होतं ते तू म्या न मागण्याआधीच मला दिलंस. नवऱ्याच्या रूपात राजकुमार माझ्या आयुष्यात आला, दुष्यंत सरकारांच्या रूपानं. आता फक्त त्यासनी सुखी ठेव, ह्या घराला सुखी ठेव, ह्या घरात कायम सुख समृद्धी शांती नांदू दे, समद सुखासुखी होऊ दे, एवढं कृष्णा मागते. त्यानंतर मग आता कॅन्डल्स फुकायची वेळ येते. कृष्णा कॅन्डल्स फुकते, पण कॅन्डल काही केल्या विजत नसतात. दुष्यंत म्हणतो, बापरे, काहीतरी खूप स्ट्रॉंग विश मागितलेली दिसतेस म्हणून कॅन्डल विजत नाही. फुक फुक, पुन्हा ट्राय कर. कृष्णा पुन्हा फुकते, पुन्हा कॅन्डल विजत नसतात. कृष्णा दुष्यंतला म्हणते, अहो असं काय व्हायला लागलं आहे. दुष्यंत म्हणतो, पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा बघ. त्याबरोबर कृष्णा पुन्हा फुकते आणि म्हणते, अहो दुष्यंत सरकार, या मेणबत्त्या इजतच नाही आहेत, काय हे असं. त्याबरोबर मग दुष्यंत हा लगेच टिचकी वाजवतो आणि मग त्या टिचकीने आता त्या मेणबत्त्या विजतात. आणि मग तो कृष्णाला सांगतो, अगं त्या मॅजिक कॅन्डल्स होत्या, इट्स ओके. आणि मग आता लगेचच सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. दुष्यंत, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे कृष्णा, मे गॉड ब्लेस युनियन, मे गॉड ब्लेस युनियन, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, असं छान गाणंसुद्धा गातो. आणि मग तो कृष्णाला म्हणतो, मला केक भरव. कृष्णा दुष्यंतला केकही भरवते. आणि त्यानंतर मग आता कृष्णा ही म्हणत असते, खरंच आजचा जो वाढदिवस आहे की नाही, माझ्यासाठी लई म्हणजे लईच खास आहे बघा. आज पावतर ह्यो असला वाढदिवस माझा कुणी बी साजरा केला नव्हता, पहिल्यांदा तुम्ही समद्यांनी केला आहे आणि मी कायम लक्षात ठेवी ना, खरंच थँक्यू. त्याबरोबर आता दुष्यंत कृष्णाच्या हातून केक खातो आणि मग आता तोसुद्धा कृष्णाला केक भरवणार असतो, तोसुद्धा केक कापत असतो. तर कृष्णा म्हणते, खरंच मी लई खुश आहे की मला तुमच्या समद्यांसारखं कुटुंब घावलं. अच्छा, म्हणून होय बाळजाबाईंनी आज मला दिसभर खोलीत डांबून ठेवलं होतं, ह्या समद्याची तयारी सुरू होती होय तुमची. आता मैनावतीला तर हे सगळं ऐकून बरंच वाटत असतं, कारण बाळजाबाईंचा जाळपोळाट होत असतो. तर कृष्णा म्हणत असते, मला इतकं भारी का नाही आज पावतर कधी बी वाटलेलं नाही. ह्यो दिवस म्या माझ्या आयुष्यातनं कधी बी नाही विसरायचो, कायम लक्षात ठेवीन बघा दुष्यंत सरकार ह्यो दिवस म्या. त्याबरोबर मग दुष्यंत हा सुद्धा कृष्णाला केक भरवायला हात उचलतो. आता कृष्णासुद्धा दुष्यंतच्या हातून अगदी आवडीने केक खाणार असते. इतक्यात कृष्णा रांगडे पाटील कुठं आहे असा आवाज समोरून येतो. त्याबरोबर सगळेजण तिकडे पाहायला लागतात. बाळजाबाईंना तर तिकडे बघून आनंदच होतो. तर सगळेजण आश्चर्यचकित होतात. तर कृष्णा म्हणते, म्याच आहे कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील, काय झालं, तुम्ही इथं कशा पाय आलाय आणि कोण हाय कोण तुम्ही. त्याबरोबर आता तो माणूस म्हणायला लागतो, असं आता काम झाल्यावर ओळख गेली होय तुमची. त्याबरोबर कृष्णा म्हणते, कसलं काम आणि ओळख गेली म्हणजे, असं का बोलायला लागलाय तुम्ही, म्या काय केलं आहे. त्याबरोबर आता तो माणूस म्हणत असतो, अहो मला साप सोडायला लावलात नव्ह तुम्ही तुमच्याच घरात आणि म्हणालात की अंगणात सोडलात तर जास्त बरं होईल म्हणून, आणि आता पैकं द्यायची जेव्हा पूर्ण येळ आली तेव्हा मात्र हे असं काहीतरी बडबडायला होय. पैसे द्यायची वेळ आली की नाही ती लोक हे असलंच काहीतरी बडबडतात. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, अरे एक मिनटं, काय चाललं आहे काय तुझं, आणि असा रांगडे पाटलांच्या वाड्यावर येऊन तू असं कसं काय बोलू शकतोस. त्याबरोबर मग लगेचच तो म्हणत असतो, अच्छा म्हणजे तुम्ही आहे होय दुष्यंत सरकार, तुमच्याच जवळ मला साप सोडायला लावलं होतं या कृष्णानं. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, काय
त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो नाही हो दुष्यंत सरकार, ह्यो माणूस उगाच्या उगा काय बी बोलायला लागलाय, मी असं कशा पायी करीन. त्यावर मग आता तो माणूस म्हणायला लागतो की म्या खोटं नाही बोलत आहे, म्या खरं बोलायला लागलो, म्या कशाला खोटं बोलू. त्याबरोबर मग बाळजाबाई आता नाटक करत म्हणतात, ए माणसा गपकी, उगाच आमच्या घरात येऊन आमच्या घरातल्या लोकांमध्ये फूट पाडायची कामं करू नकस, समजलं नवं. लक्षात ठेवायचं, रांगडे पाटलांचं घर आहे, कुठं येऊन काय येऊन बोलायलायस ते कळत नाही वय तुला. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, म्या असलं काय नाही केलेलं. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात की वय माझ्या सुनावर पुरा विश्वास आहे, माझी सून असलं काही करणं शक्यच नाही. त्याबरोबर तो माणूस पुन्हा म्हणायला लागतो की अहो ठीक आहे, तुमचा विश्वास आहे ना तिच्यावर, तर मग तुम्ही मला ह्या घरातलं काय बी विचारा, मी इत्यंभूत सांगू शकतो, मला तुमच्या सुनानं तेवढी माहिती दिली आहे. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंतला हा त्या माणसावर विश्वास पटत नसतो. दुष्यंत त्याची कॉलर पकडतो आणि अरे आता तुझ्या तर असं म्हणतो. त्याबरोबर मैनावती म्हणते, दुष्यंत थांब, हे बघ कोणी बी असा उगाच कोणावर बी आरोप करत नाही म्हणजे मी असं नाही म्हणत की तो जो माणूस म्हणतोय ते समजा खरं असेल म्हणून, पण तरी बी एकदा आपल्याला कृष्णीकडनं खरं खोटं कळायला पाहिजे का नाही, तिलाच विचारू आपण. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या कृष्णाकडं बघतात आणि कृष्णीला विचारतात, कृष्णे काय गं, काय खरं आहे तूच सांग बाई. त्यावर कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच असलं काय नाही केलेलं, मी असं कशापायी करू. त्यावर तो माणूस म्हणायला लागतो की अहो तुमची सून खोटारडी आहे, खोटं बोलायला लागले, अहो तिनं माझं पैसे बी पूर्ण दिलेलं नाही, पैसे दिलं नाही म्हणूनच मी इथपावतर आलो, पाहिजे तर तुम्ही मला या घरातलं काय बी विचारा, मी समजा व्यवस्थित सांगतो बघा. त्याबरोबर हे ऐकून कृष्णा घाबरते. तर तो माणूस म्हणत असतो, अहो विचारा काय बी विचारा, मी सांगतो की. त्याबरोबर आता इकडे लगेचच गणपत म्हणायला लागतो, ए बाबा गप बस तू, उगाचच्या उगाच आमच्या घरामध्ये भांडण लावायचं काम करू नको, नाहीतर एकदम सिस्टमॅटिकली तुझ्यावर कलम लावीन आणि तुला आत घालवीन. त्याबरोबर लगेच इकडे आता जयकांतसुद्धा म्हणतो, हा ना तर. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे थांबा होऊन जाऊ दे त्याच्या मनासारखं, म्हणतोय ना तो आपल्या घरातला कानाकोपरा माहिती आहे म्हणून, बघू तरी या. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे बाळजाबाई विचारतात, माझ्या दुष्यंतची खोली कुठली. त्यावर तो म्हणतो, घराच्या डाव्या बाजूला जिना आहे, जिना सोडून वर गेलं की समजात पहिली खोली लागते ती त्यांचीच आहे, बरोबर ना व. त्याबरोबर आता अढळराव हे सगळं व्यवस्थित बघत असतात, त्यांना खात्री असते की ह्या सगळ्या मागे बाळजाबाईंचाच हात आहे. त्याबरोबर आता तो जेव्हा खोली सांगतो तेव्हा मात्र दुष्यंतला शॉक बसतो. तर इकडे तो ताबीजी म्हणत असतो, तुम्ही जे विचाराल की नाही ते समजा मी सांगू शकतो, कारण मला ठाव आहे. त्याबरोबर बाळजाबाई ह्या कृष्णाला म्हणायला लागतात, काय गं कृष्णे काय आहे हे समज, अगं माझ्या लेकराचा तू जीव वाचवलास म्हणून मी तुझ्यावरनं जीव ओवाळून टाकायला निघालो होतो आणि तू माझ्याच लेकराच्या जीवावर उठली होतीस होय. त्याबरोबर आता मैनावतीसुद्धा म्हणायला लागते, अगं कृष्णे मला वाटलं होतं तू रक्षक निघालीस आपल्या ह्याच्यासाठी, पण तू तर एक नंबरची भक्षक आहेस बघ. त्याबरोबर आता गणपत म्हणायला लागतो, नाही म्हणजे हे समज जरा विचित्रच आहे. त्यावर जयकांत म्हणतो, जरा अहो पप्पा पूर्णच विचित्र आहे, मला तर म्हणजे कळतच नाही येईल की ते अवघड आहे. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्ण हा माणूस हे सगळं काय बोलतोय. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार खोटं बोलायला आहे तू समज, म्या कशाबाई तुमच्या जीवावर उठन. अहो ज्या माणसानं माझ्या आयुष्याचं सोनं केलं, ज्या माणसानं माझ्याशी लगीन केलं, मला एवढं भारी सरप्राईजचं सुख माझ्या पायांजवळ हातरलं, त्या माणसाजवळ म्या असलं कशापायी वागू. म्या खरं सांगायलो दुष्यंत सरकार, अहो म्या काय बी नाही केलेलं. त्यावर दुष्यंत कृष्णाकडे बघत असतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार अहो म्या खरं तर तुमची आण घेऊन सांगतो, मी ह्यातलं काय बी नाही केलेलं. अहो हे समज करून मला काय गरज आहे मिळवायची काही, आणि जर मला हेच समज करायचं असतं तर त्या दिसायला मग म्या तुमचा जीव वाचवाय कसा पाय आलो असतो. त्याबरोबर आता बाळाचाबाई लगेचच म्हणायला लागतात, कृष्णे हे समज करताना तुला लाज नाही का वाटली. अगं का वागलीस असं, का माझ्या एकुलत्या एका लेकाच्या जीवावर उठलीस, तुला काय मिळालं हे समज करून. अगं जे तुला हवं होतं ते तू मागायचं होतंस, म्या तुला दिलं असतं, पण हे माझ्या लेकाच्या जीवावर उठून का नाही, तुलाही मोठी चूक केली आहेस, म्या सोडणार नाही तुला. आणि बाळजाबाई कृष्णावर हात उगारायला जातात. त्यावेळी दुष्यंत बाळजाबाईंचा हात अडवतो आणि बाळजाबाईंना म्हणतो, आई अगं थांब, काय करतेस तू, तुला तरी कळतंय का नाही, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि भावनेच्या भरात तू जे काही करायला जात होतीस, पण तरीही. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत उघड की तुझ्या डोळ्यावरची पट्टी, अरे ही पोरगी एक नंबरची खोटारडी आहे, अरे ही तुला त्रास द्यायला लागले, हे कळणं झालं आहे तुला, कशापायी असं वागायला लागलायस लेकरा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आई प्लीज काम डाऊन, शांत हो,
तू उगाचच्या उगाच जास्त चिडचिड करू नकोस. आणि या सगळ्यामध्ये कृष्णाचा काहीही दोष नाही आहे, तिने काहीही केलेलं नाही आहे. अगं तू कसं विसरतेस की जेव्हा माझ्यावर हल्ला झाला तेव्हा कृष्णानेच माझा जीव वाचवला. कृष्णाचा स्वतःचा जीव तेव्हा धोक्यात होता. जर तिला मला मारायचंच होतं तर मग तिने मला जीव वाचवण्यासाठी स्वतःला धोक्यात का घातलं असतं? विचार केलास का? आणि हा कोण कुठचा माणूस हा येऊन आपल्या दारावर काहीतरी सांगतो आणि आपण याच्यावर विश्वास ठेवायचा? कशावरनं हा खरं बोलतोय गा आई? त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे असं येऊन कोणीतरी दरवाज्यात खोटं कशापायी बोलेल? त्यावर दुष्यंत म्हणतो, आई अगं लॉजिकली विचार कर ना आणि प्रॅक्टिकलीसुद्धा. जर कृष्णाने खरोखर याच्याकडनं साप घेतला असता तर हा इथं सगळ्यांच्या समोर ही गोष्ट सांगायला आला असता का? नाही का नाही. याने कृष्णाला बाहेरच कुठेतरी गाठलं असतं आणि बाहेरच्या बाहेर याने पैसे घेतले असते ना. रांगडे पाटलांच्या एकुलत्या एका मुलाला मारण्याचा प्रयत्न करून तो आपल्यासमोर येऊन उभा राहिला असता का? त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत. पण त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो बाळजाबाई मी खरं बोलायलो आहे, मी काय बी नाही केलं, मी कशापायी हे समज करू? त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, दुष्यंत ह्या पोरीवर माझा भरोसा नाही बघ. गेल्या वेळी त्या पोरींच्या जेवणात इशबी हिनेच कालवलं असणार. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई रिलॅक्स. त्यावेळी ती भांडीवाली बाई आपल्या घरी आली होती, तिने हे सगळं केलं होतं आणि आता हा माणूस येऊन काहीतरी खोटं नाटं बडबडतो. काय रे, आमच्या घरात येऊन खोटं बोलतोस? लाज वाटत नाही का तुझ्या? तर आता बघतोच. आणि मग आता दुष्यंत जाऊन थेट त्याचे कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो की काय रे, माझ्या बायकोवर खोटे नाटे आरोप करशील? ते सुद्धा माझ्या घरात उभा राहून? माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. तिच्या नजरेत मला भरपूर विश्वास आणि या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाबद्दल अपार प्रेम दिसतं. त्यामुळे माझी बायको असं कधीच वागू शकत नाही. तिच्या नजरेत माझ्या आईविषयी मला भरपूर आदर मान सन्मान दिसतो. त्यामुळे ती अशी चूक नाही करणार. कळलं तुला? आणि राहिला प्रश्न तुझा, तर तुला मी आत्ता मारत नाही आहे किंवा काहीही करत नाही आहे, तर शांतपणे सोडून देतो. नाही कारण काय आहे ना, तू जाऊन सांग तुझला हे सगळं ज्याने कुणी करून पाठवलं आहे त्याला की या सर्व गोष्टींचा काही एक उपयोग झालेला नाही आहे. दुष्यंत रांगडे पाटलांचा त्याच्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे की त्याची बायको हे असलं काहीतरी करणार नाहीच. कळलं ना? आमच्यातल्या विश्वासाला जर तुमच्यासारखी लोक तडा घालवण्याचा प्रयत्न करत असतील ना, तर याद राखायचं मी असं होऊ देणार नाही. माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास होता आणि आहे. जाऊन सांग तुझ्या त्या मालकाला की मी त्याला सोडणार नाही आहे. त्याबरोबर हे सगळं बाळजाबाई ऐकतात आणि मग मात्र बाळजाबाई चांगल्याच घाबरतात. आता दुसऱ्या दिवशी बाळजाबाई या म्हणत असतात, माझ्या पायातला अडथळा बनत होती, माझ्या पायातला खोडा बनत होती, म्हणून त्या कृष्णीला माझ्या घरची सून करून आणली. पण आता तर अजूनच सगळं अवघड होऊन बसायला लागले. एक डाव तिला त्या कृष्णीला दुष्यंतच्या नजरेतनं उतरू दे, मग बघ मी तिला कशी घराबाहेर काढत होती. तिची नाही उचलबांगडी केली तर नावाची बाळजाबाई नाही. इतक्यात तिकडं कृष्णा येते आणि म्हणते, असं काय बी नाही करू शकणार तुम्ही. बाळजाबाई कृष्णाला बघून घाबरतात. तर कृष्णा म्हणत असते, अहो देवाच्या जागी मांडलं होतं ना व म्या तुमासनी, देवासारखी पूजायचं तुमासनी, मग कशापायी वागला तसं? काय मिळालं काय तुमासनी हे एवढं समजा खोटं वागून? अहो स्वतःच्याच लेकराच्या जीवाशी खेळताना, आयुष्याशी खेळताना काहीच कसं वाटलं नाही हो तुमासनी. पण तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करून घ्या, मॅच समजा दुष्यंत सरकारसनी सांगणार जाऊन. त्यावर बाळजाबाई म्हणतात, खुशाल सांग, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुराव्याअभावी तू कायम या घरातनं बाहेर पाडली जाशील आणि म्या मात्र या घरातच राहणार. त्यावर कृष्णा म्हणते, सौभाग्यवती दुष्यंतराव रांगडे पाटील आहे म्या, असं काय बी नाही होऊ देणार आणि सुखानं या घरात संसार बी करून दावणार. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.